तलावांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरात 11वा विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवल 2025 सालाबादप्रमाणे 10 जानेवारी ते 13 जानेवारी दरम्यान ठाण्यातील उपवन तलाव परिसरात आयोजित केला आहे। संस्कृती युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रताप सरनाईक आणि त्यांच्या समितीने या भव्य कला महोत्सवासाठी रसिकांना आमंत्रित केले आहे, अशी माहिती संस्कृती आर्ट फेस्टिवलचे सर्वेसर्वा आमदार प्रताप सरनाईक यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली। या महोत्सवाचे उद्घाटन 10 जानेवारी रोजी संध्याकाळी 5:30 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे। पद्मश्री शुभा मुदगल यांच्या शास्त्रीय गायनाने उद्घाटन साजरे होईल। 4 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात अभिजित भट्टाचार्य, विदुषी आरती अंकलीकर टिकेकर, केतकी माटेगावकर, उस्ताद शाहिद परवेज यांच्यासह अनेक प्रख्यात कलाकार आपली कला सादर करतील। फेस्टिवलचे वैशिष्ट्य म्हणजे उपवन घाट, जो बनारस घाटाच्या धर्तीवर तयार करण्यात आला आहे। कार्यक्रमात सुमारे 6 लाख प्रेक्षक सहभागी होतील। गझल, शास्त्रीय संगीत, नृत्य आणि सुफी मैफिलीच्या सादरीकरणाने कला रसिकांना मंत्रमुग्ध करणारा हा महोत्सव ठाण्याच्या सांस्कृतिक वैभवाची साक्ष देईल। प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या माध्यमातून या वर्षी सुद्धा संस्कृती आर्ट फेस्टिवल दिनांक 10, 11, 12 आणि 13 जानेवारी रोजी उपवनच्या अतिशय निसर्गरम्य परिसरामध्ये आम्ही साजरा करतोय आणि प्रामुख्यानं राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते 10 तारखेला सायंकाळी 5 वाजता याचं उद्घाटन केलं जाईल आणि 4 दिवस चालणाऱ्या या फेस्टिवलमध्ये लाखो ठाणेकरच नव्हे तर महाराष्ट्रातले विविध ठिकाणावरून येणारे लोक सहभागी होत असतात आणि अतिशय दिग्गज कलाकार आहे पद्मश्री, पद्मविभूषण ह्या कलावंतांबरोबर सकाळी 6 वाजल्यापासून तुम्हाला ती मैफिल रंगताना दिसणार आहे। प्रामुख्यानं 11, 12 आणि 13 रोजी सायंकाळी अभिजित भट्टाचार्य, त्याचबरोबर संजीव राठोड आणि मिका सिंग यांची अदाकारी सुद्धा मुख्य स्टेजवर होणार आहे। विविध स्टेजवर अनेक नामवंत कलाकारांचा परफॉर्मन्स होत असताना लहान मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स, त्याप्रमाणे कार्यशाळा अशा सुद्धा आयोजित केलेल्या विविध प्रकारची चांगले साहित्य ह्या ठिकाणी येणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी मिळणार आहेत, विकत घेणार आहे। पेंटिंगचं आम्ही एक्झिबिशन त्या ठिकाणी ठेवणार आहोत आणि दरवर्षी वेगवेगळं काहीतरी देण्याचा प्रयत्न आहे। प्रामुख्यानं आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष पूर्ण झाली आणि ह्या ठाण्यामध्ये देशातले विविध राज्यातले लोक ज्या गुण्यागोविंदानं राहतात ती एक थीम घेऊन आम्ही लोकांच्या पुढे यावर्षी आमचा फेस्टिवलचा जो आयोजन आहे तो सादर करीत आहोत आणि आम्हाला निश्चित खात्री आहे की लाखो लोकांची गर्दीची दरवर्षी असते तशीच गर्दी ह्या वर्षी सुद्धा या फेस्टिवलला होणार आहे। त्यामुळे मनोरंजनासाठी आणि विविध उपक्रम एक ठाणेकरांना मिळणार असल्यानं ह्या फेस्टिवलमध्ये आवर्जून सगळेजण हजेरी लावत असतात। ह्या मुख्यमंत्र्यांना आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना सुद्धा आम्ही आमंत्रण देणार आहोत आणि दरवर्षीप्रमाणे निश्चितपणे ही मंडळी सुद्धा या ठिकाणी येतील। विविध क्षेत्रातील मान्यवर आम्ही या ठिकाणी आमंत्रण त्यांना देणार आहोत, ते सुद्धा येतील आणि त्याचबरोबर शिवगौरव पुरस्कार जो आहे तो शिवगौरव पुरस्कार सुद्धा फेस्टिवलच्या शेवटच्या दिवशी माननीय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान केला जाईल। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण।
ऋषिकेश तायडे यांचा शेतकरी कामगार पक्षात प्रवेश, ठाणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती। ऋषिकेश तायडे यांनी अधिकृतपणे भारतीय शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला असून त्यांची ठाणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। माजी आमदार व पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांच्या आदेशाने व माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला आहे। पाटील साहेब यांनी तायडे यांचे पक्षात स्वागत केले आणि त्यांच्या नेतृत्वावर मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत। ऋषिकेश तायडे हे एक अनुभवी नेते आणि समाजसेवक आहेत। ते पूर्वी काँग्रेस पक्षाशी संबंधित होते। ते किसान काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते आणि त्यांनी शेतकरी आणि कामगारांच्या कल्याणासाठी अतिशय परिश्रम घेतलेत। भारतीय शेतकरी कामगार पक्षात प्रवेश करून त्यांनी गोरगरिबांच्या प्रश्नांवर काम करण्याचा आणि स्थानिक विकास मजबूत करण्याचा संकल्प केला आहे। यावेळी बाळाराम पाटील यांनी बोलताना सांगितले की पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी तरुण आणि सशक्त नेतृत्वाची गरज असल्याचं अधोरेखित केलंय। त्यांनी ऋषिकेश तायडे यांच्या क्षमतांवर विश्वास व्यक्त केला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक बळकट होईल आणि त्याचा विस्तार होईल असा विश्वास व्यक्त केलाय। तर तायडे यांनी आपल्या पक्षाच्या नेतृत्वाचे आभार मानले आणि आपल्यावर टाकलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे। त्यांनी भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या मूल्यांना प्रामाणिकपणे जपत ठाणे शहरातील लोकांची निस्वार्थ सेवा करण्याचा दृढ निश्चय व्यक्त केलाय। या पक्ष प्रवेशावेळी भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रसाद साळवी, युवक आघाडीचे निखिल शशिधरन व विष्णू येलकर देखील उपस्थित होते। त्यांनी ऋषिकेश तायडे यांना त्यांच्या नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत। बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंदूंवरील अत्याचाराविरोधात आज मुंब्रा येथील दारुल फलाह मशिदीसमोर मुस्लिम बांधवांनी निषेध आंदोलन केले। बांगलादेश येथील हिंदू बांधवांच्या रक्षणासाठी केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय पातळीवरून बांगलादेश युनिट सरकारवर दबाव आणावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। शेख हसीना यांना सत्तेतून हटवल्यानंतर बांगलादेशात अल्पसंख्याक समुदाय विशेषतः हिंदूंवर हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे। नुकतेच हिंदू भिक्षू चिन्मय कृष्णदास यांना राजद्रोहाच्या खटल्याखाली अटक करण्यात आली आहे। या घटनेनंतर हिंसा उफाळून आली। कट्टरपंथीयांनी हिंदूंवर अत्याचार करण्यास सुरुवात केली। यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर संताप व्यक्त होतोय। या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी मौलाना अब्दुल वहाब, मौलाना एहसान, मौलाना अय्याज, शाहरुख सय्यद, कादिर मेमन, सहार युनिस शेख यांच्यासह मुंब्रा कौसा येथील मौलवी मुस्लिम बांधवांनी निदर्शनं केली आहेत। यावेळी हिंदू बांधवांचं रक्षण करा असे फलक झळकवीत आंदोलकांनी बांगलादेश सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। दरम्यान जिथे जिथे मानवतेच्या विरोधात कृत्य होतील त्याचा निषेध आम्ही मुंब्रावासीय करणारच आहोत। त्यासाठीच आज आम्ही येथे उपस्थित आहोत। बांगलादेशामध्ये हिंदू समाजावर आणि अल्पसंख्याक समाजावर अत्याचार होतोय। त्यांची मंदिरे, घरे, दुकानं जाळली जात आहेत। तेथील हिंदू महिलांवरही अमानवीय पद्धतीने अत्याचार होत आहेत। आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याची दखल घ्यावी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर उचलून आमच्या हिंदू बांधवांचं रक्षण करावं अशी मागणी यावेळी मौलाना अब्दुल वहाब यांनी केली आहे। या आंदोलनात मोठ्या संख्येने तरुण तरुणी, ज्येष्ठ नागरिक, महिला सहभागी झाले होते। बांग्लादेश में जो हिंदू मुसलमान कहने का नहीं, बांग्लादेश में जो अत्याचार हो रहा है, जो वीडियो सामने आ रही हैं, वो देख करके पूरे हिंदुस्तान के लोग खासकर और पूरी दुनिया के लोग आम तौर पे परेशान हैं। इस तरह के जुल्म और ज्यादती नहीं होनी चाहिए और धर्म को और मजहब को बीच में ला करके कत्ल व गारतगरी ये कभी कोई मजहब नहीं सिखाता है और इंसानियत भी इससे शर्मसार होती है। तो इस तरह का जो जुल्म हो रहा है वो बंद होना चाहिए और बांग्लादेश की जो गवर्नमेंट है वो एकदम से कमज़ोर गवर्नमेंट है। गवर्नमेंट को चाहिए कि इस तरह का जो जुल्म हो रहा है उसको ख़त्म कराए और जो लोग ये सब फितना कर रहे हैं उनके ऊपर सख्त एक्शन ले और उनको ले जाकर के जेल में बंद करे, इंसानियत की कदर करे। और अगर इंसानियत की कदर करती है तो हर जगह पूरी दुनिया में अमन का माहौल रहेगा। और मैं अपनी हुकूमत से भी, अपने प्राइम मिनिस्टर से भी दरख्वास्त करता हूँ कि आप भी सख्त बांग्लादेश की हुकूमत के हाई कमिश्नर को बुला करके सख्त वार्निंग दें और उसके ऊपर कार्रवाई करें कि इस तरह का जुल्म नहीं होना चाहिए। बहुत गलत है और हिंदुस्तान का जो अमन पसंद इंसान है, जो सेकुलर जहन के लोग हैं, चाहे हिंदू हो चाहे मुसलमान हो,
اس کی انہوں نے مذمت کی ہے، اور وہ جج صاحب نے جو کیا ہے خود سپریم کورٹ نے ان کے اوپر ایکشن لیا ہے، اور قانون کے خلاف جو بھی آدمی چاہے جج ہو، چاہے پرائم منسٹر ہو، چاہے صدر ہو، کوئی بھی قانون کے اوپر جائے گا تو انشاءاللہ العزیز ہندوستان کی جو سپریم کورٹ ہے وہ اس کے اوپر لے گی، اور کسی کے اوپر ظلم ہو، چاہے ہندوستان میں ہو، چاہے عرب میں ہو، چاہے بنگلہ دیش میں ہو، وہ غلط چیز ہے۔ انسانیت کی قدر ہر انسان کو کرنا چاہیے۔ انسانیت پہ ظلم کر کے کبھی کوئی آدمی ترقی نہیں کر سکتا ہے، نہ ملک ترقی کرے گا نہ انسان ترقی کرے گا۔ اگر انسانیت کی قدر کی جائے گی تو پوری دنیا چین و سکون سے رہے گی۔ گورنمنٹ چاہے جائے تو روک سکتی ہے، یہ نہیں روک پا رہی ہے، یہ مت کہیے۔ اگر گورنمنٹ چاہ جائے، چاہے ہندوستان کی ہو، چاہے پاکستان کی ہو، پوری دنیا کی ہو، تو کبھی بھی وہ انشاءاللہ ظلم رک جائے گا، اور وہ جو غلط کام ہو رہا ہے وہ رک جائے گا۔ چاہنا چاہیے، ہمارے پرائم منسٹر کو بھی چاہنا چاہیے، اور وہاں کے بھی پرائم منسٹر کو بھی چاہنا چاہیے کہ ہاں یہ ظلم اور استبداد نہ ہو، اور دنیا کے اندر چین اور سکون ہو۔ تو کوئی لیٹر نہیں دیا ہے، لیکن انشاءاللہ العزیز ہماری جمعیت العلماء ہند انشاءاللہ صدر جمہوریہ کو لیٹر دے گی، پرائم منسٹر کو لیٹر دے گی، اور اس طرح کا ظلم نہ کبھی کوئی برداشت کرتا ہے، نہ کوئی جماعت برداشت کرے گی۔ یہ ظلم نہیں ہونا طرف سے نہیں، صرف انسانیت کی طرف سے ہو رہا ہے۔ آپ بھی مسلمان ہیں، ہم بھی مسلمان ہیں، یہ ہندو ہیں، یہ سکھ ہیں، یہ عیسائی ہیں، جن کے دل کے اندر درد ہوا کہ وہاں انسانیت کے خلاف کام ہو رہا ہے، وہ لوگ سڑک پہ کھڑے ہو گئے۔ نہ کوئی سیاست سے لینا دینا ہے، نہ کسی چیز کی نمائش کرنا ہے، بس انسانیت کو تکلیف ہوئی، سوشل میڈیا میں دیکھا گیا، دل کو درد ہوا، آ کر کے یہاں بیان کر دیا۔